नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आपल्या आजच्या खास व्हिडिओमध्ये. आज आपण बनवणार आहोत एकदम खमंग, कुरकुरीत आणि चविष्ट असा पोहे चिवडा. हा चिवडा चहासोबत खायला खूपच छान लागतो आणि सणासुदीला किंवा रोजच्या नाश्त्यासाठीही उत्तम आहे. तर कसा बनवायचा ते आपण बघूया. चला सुरुवात करूया. चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजची खास पोहे चिवडा रेसिपी. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला हाईप पण करा. चला तर मग पोहा चिवडा बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलोचं पोहा पॅकेट घेतलेलं आहे. त्याला गाळणीमध्ये टाकून घ्यायचं आणि पोहे छान स्वच्छ करून घ्यायचे. याऐवजी तुम्ही जे पातळ पोहे भेटतात ना ते पण घेऊ शकता. चला त्यासाठी साहित्य करून घ्यायचं. एका प्लेटमध्ये काजू, किसमिस, डाळवं, शेंगदाणे, कढीपत्ता, सुकं खोबरं छान प्लेटमध्ये तयार करून घ्यायचं. गॅस पेटून घ्यायचा. त्यावर कढई ठेवायची. कढईमध्ये तेल टाकायचं. तेल छान गरम होऊ द्यायचं. तेल छान गरम झालं की छोट्या गाळणीमध्ये थोडे थोडे पोहे करून टाकायचे आणि तेलामध्ये गाळणी धरून असे छान तळून घ्यायचे. बघू शकता व्हिडिओमध्ये दिसतंय ना, अगदी त्याच पद्धतीने आपले सगळे पोहे छान तळून घ्यायचे. पोहे डायरेक्ट तेलामध्ये पण टाकू शकतो. तसं केलं ना तेलामध्ये सगळे पोहे पसरतात, गाळणीमध्ये व्यवस्थित येत पण नाहीत. त्यामुळे ना असं थोडे थोडे करून गाळणीमध्ये टाकायचे आणि तेलामध्ये गाळणी धरायची आणि त्याला छान तळून घ्यायचे. बघू शकता किती छान फुलतात पोहे आणि जास्त तेल पण पीत नाहीत. तर याच पद्धतीने आपले सगळे पोहे तळून घ्यायचे. सगळे पोहे तळून झाले की त्याच तेलामध्ये गाळणीमध्ये टाकून घ्यायचे शेंगदाणे आणि शेंगदाणे पण तळून घ्यायचे. छान फ्राय हो द्यायचे. छान फ्राय झाले ना तर चिवडा खाताना मग ते शेंगदाणे एकदम कुरकुरीत असे लागतात. शेंगदाणे छान तळले की नंतर त्यामध्ये सुकं खोबरं छान तळून घ्यायचं. बघू शकता असं लालसर हो द्यायचं. नंतर त्यामध्ये आपण जे ड्रायफ्रूट्स घेतले होते ना, काजू, किसमिस, ते पण तळून घ्यायचं. कढीपत्ता पण छान तळून घ्यायचा, एकदम कडक हो द्यायचा. आता त्यासाठी आपण मसाला तयार करून मिक्सरच्या भांड्यामध्ये साबुत धने घ्यायचे. साबुत धने नसलं तर धनिया पावडर घ्यायचं. जिरे घ्यायचे चवीनुसार. त्यामध्ये मीठ घ्यायचं, हळद घ्यायची, लाल तिखट घ्यायचं आणि 9-10 मिरे घ्यायचे आणि त्याला बारीक करून घ्यायचं. त्याच कढईमध्ये तेल टाकायचं, मोहरी टाकायची. मोहरी छान तडतडली की त्यामध्ये ना थोडेसे पोहे टाकायचे. डायरेक्ट मसाला टाकायचा नाही, कारण की थोडा करपू शकतो. त्यामुळे अगोदर पोहे टाकायचे, नंतर त्यामध्ये मसाला टाकायचा आणि त्याला छान मिक्स करायचं. आणि जे आपण तळलेले साहित्य आहे ना त्यामध्ये ते मसाला सगळा टाकून घ्यायचा. बघू शकता व्हिडिओमध्ये दिसतंय ना, अगदी त्याच पद्धतीने सगळा मसाला त्यामध्ये टाकून घ्यायचा आणि त्याला छान एकसारखं मिक्स करायचं. घरात अचानक पाहुणे आले असतील, संध्याकाळच्या चहासोबत काहीतरी हलकं आणि चविष्ट खायचं असेल किंवा सणासुदीला खास फराळ बनवायचा असेल तर पोहे चिवडा हा एक उत्तम पर्याय आहे. ही रेसिपी अगदी सोपी आहे आणि कमी वेळात तयार होते. घरी बनवलेला चिवडा हा बाजारातील चिवड्यांपेक्षा अधिक चविष्ट आणि स्वच्छ आरोग्यदायी असतो. त्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि तुमचा अनुभव कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन सोप्या रेसिपींसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. हा पोहा चिवडा लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच हा चिवडा आवडतो. पोहा चिवडा बराच काळ साठवून आपण ठेवू शकतो. हे चिवडा आपण प्रवासामध्ये किंवा डब्यासाठी पण यूज करू शकतो. चहा किंवा कॉफीसोबत हा एक चविष्ट आणि पौष्टिक नाश्ता आहे. तर एकदा नक्की ट्राय करा. पोहा चिवडा हलका आणि पचायला एकदम सोपा असतो. पोह्यामध्ये कार्बोहायड्रेट्स भरपूर प्रमाणात असतात, ज्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. शेंगदाणे आणि सुकामेवा आपण ह्या पोह्यामध्ये वापरला आहे ना, त्यामध्ये प्रथिने आणि चांगले फॅट्स असतात. म्हणून हा एकदा नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओला हाईप करायला मात्र विसरू नका. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय. श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ.